क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। हिमायतनगर पोटा बुद्रुक येथे दत्त जन्मोत्सवानिमित्त शंकरपट, कुस्ती, कबड्डी व रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न। हिमायतनगर तालुक्यातील पोटा बुद्रुक येथे दत्त जन्मोत्सवाच्या निमित्ताने दिनांक 10 ते 12 डिसेंबर या कालावधीत विविध सामाजिक क्रीडा उपक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले। या अंतर्गत जिजाऊ फाउंडेशनच्या वतीने रक्तदान शिबिर, शंकरपट स्पर्धा, कुस्ती व कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या असून या सर्व कार्यक्रमांना पंचक्रोशीतील भाविक व नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभलाय। दिनांक 10 डिसेंबर रोजी जिजाऊ फाउंडेशनच्या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले। यामध्ये तरुणांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला। त्याच दिवशी शंकरपट स्पर्धांना सुरुवात होऊन 12 डिसेंबर रोजी स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न झाल्या। कुस्ती स्पर्धा 11 डिसेंबर पार पडल्या। कबड्डी स्पर्धा 10 डिसेंबर पासून सुरू होऊन 12 डिसेंबर रोजी अंतिम सामने खेळविण्यात आले। कबड्डी स्पर्धेचे निकाल पुढील प्रमाणे: प्रथम क्रमांक वसंतराव नाईक संघ बामणी, द्वितीय क्रमांक जय बिरोबा संघ पडसा, तृतीय क्रमांक श्रीकाड मारुती संघ लघुडत, चतुर्थ क्रमांक भगतसिंग संघ तड्याचीवाडी। शंकरपट गट स्पर्धेचे विजेते: प्रथम कुमारी असरा संतोष कोरडे, बैल सोन्या सर्जा 5.18 सेकंद, द्वितीय अतुल देशमुख महागाव, बैल शिला राजा 5.20 सेकंद, तृतीय सोपीनाथ देवस्थान साई, बैल दुर्गादेवी 5.20 सेकंद 5.24 सेकंद, चतुर्थ हुंडेकर गुरुजी ढाणकी, बैल मोत्या हिरा 5.27 सेकंद, पंचम साहेबराव पाटील हिवरा, बैल विठुरा 5.37 सेकंद, षष्ठ अमोल पवार दहिवत, बैल जळवा गांगुली 5.45 सेकंद, सप्तम अनिल शेषराव पवार साखरा, बैल हावरा कोहिनूर 5.46 सेकंद। या यात्रोत्सवाच्या निमित्ताने पोटा बुद्रुक व पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने श्रद्धेने उपस्थित होते। कार्यक्रमादरम्यान गावातील पोलीस पाटील, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। यावेळी दैनिक कलमवीर व महाराष्ट्र क्रांती न्यूज नांदेड हिमायतनगरचे प्रतिनिधी YD येणेकर यांचाही विशेष सत्कार करण्यात आला। गावकरी मंडळी, महिला व पुरुष भाविकांच्या उपस्थितीत हा संपूर्ण कार्यक्रम उत्साहात पार पडला। हिमायतनगर पोलीस स्टेशनचे निरीक्षक अमोल भगत साहेब यांच्या नेतृत्वाखाली योग्य बंदोबस्त ठेवण्यात आल्याने दत्त जन्मोत्सव यात्रेचा कार्यक्रम आनंदी व शांततेत यशस्वीरित्या पार पडला। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी YD येणेकर, हिमायतनगर। दादा, महाराष्ट्र क्रांती न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। या यात्रेबद्दल काही माहिती द्या। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दत्तप्रभूच्या आशीर्वादाने आणि सर्व पंचक्रोशीतील जनतेच्या मायबापाच्या आशीर्वादानं आपण हा यात्रा महोत्सव मोठ्या थाटामाटामध्ये संपन्न करतो। पालखीची सुरुवात झाल्यानंतर काल कुस्त्या, आज कबड्डी आणि शंकरपटाचं आयोजन यात्रा कमिटीच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलं होतं। चांगल्या प्रकार व्यवस्थासुद्धा या ठिकाणी सन्मानित पोलीस निरीक्षक सन्मानित भगत सरांनी या ठिकाणी चांगल्या प्रकारे बंदोबस्त ठेवलेला आहे। जत्रा अत्यंत शांततेत सुव्यवस्थेमध्ये या ठिकाणी संपन्न। ठीक आहे, धन्यवाद। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।